नमस्कार, मी डॉक्टर भारत राठोड. आज आपण समर्थ सक्सेस लाईफ कंपनीच्या ऑफिसमध्ये आहोत, पुण्याच्या ऑफिसमध्ये. मित्रांनो, आमच्याकडे एक मॅडम आलेले आहेत. त्यांचं नाव आणि हे सगळं आपण जाणून घेऊया. त्यांना त्रास किती होता, काय होता आणि कशासाठी ते आपल्याकडे आलेल्या होत्या. मॅडम, आपलं नाव सांगा प्लीज. नमस्ते, माझं नाव ज्योती तेलंगे. मी इथं पुण्यात चिंचवड सुदर्शन नगरमध्ये राहते. अच्छा, काय त्रास होता तुम्हाला? मला 5-6 वर्षापासून माझे पाय दुखतात. इथं थाईमध्ये असं टाईट असं फील होतं आणि इथं पण पेन येते. आणि पायाच्या जे हड्डी आहेत ना, थोडा उशीर बसून असं चालायला लागले ना की खूप पेन होते. खूप परत चालत नंतर त्यांना गेले 6 वर्षापासून आर्थरायटिस आहे. मसल स्पॅझम, मसल स्टिफनेस, मसल ॲक, त्याचबरोबर जॉईंट पेन हा त्यांना आर्थरायटिसचा जो त्रास आहे, हा सांधिवाताचा, तो मागील 6 वर्षापासून आहे. मॅडम, यासाठी आपण किती दवाखाने केले असतील आजपर्यंत? मी खूप दवाखाने केले. सगळे ते व्हायटमिन्स, काय बॉडीमधलं न्यूट्रिशन कमी म्हणून विटामिन डी ची टॅबलेट घेणार, कॅल्शियमचे टॅबलेट घेणार, होमिओपॅथीमध्ये तिथे पण ट्रीटमेंट केले. आणि मग ते ॲक्युप्रेशर पॉइंट मसाज करणारे माझ्या घरी हर वीक येतात. ते ॲक्युप्रेशर पॉइंट करून मसाज करतात. मी वीकली मसाज घेतले ह्याच्यासाठी. पायला बोटापासून ते करून इथपर्यंत सगळं खूप मसाज घेतलेले. फक्त त्याच्यामध्ये मला फक्त 3-4 दिवस रिलीफ असं वाटायचं. परत पेन जे आहे ते तसंच चालू राहायचं. हे आमचं जे औषधी आहे, सक्सेस आर्थो, विटामॅक्स आणि तुम्ही 700 घेतलं ना? हा. ओके, हे 3 औषधी किती दिवस झाले आता तुम्ही घेताय? 15 दिवस झाले. आज संपले. 15 दिवसाला मी मेडिसिन परत घ्यायसाठी तुमच्याकडे भेटायला. बरं, फक्त 15 डेज झाले. 15 दिवसामध्ये तुम्हाला काय काय फरक वाटतं? किती टक्के फरक वाटतो? 15 दिवस तर खूप झाले. मला 4च दिवसात फक्त आतापर्यंत असं वाटलं की जे जादू होते म्हणतात ना तसं. 4 दिवस घेतले. 4 दिवसांनी मला अचानकच पेनच पाहायचं एकदमच बंद झाले. मला जे सांगितलं होतं त्यांना मी फोन करून म्हटले, अहो माझे पाय दुखायचे खूपच एकदमच कमी झाले. म्हणजे फक्त मला त्याच्याने ऍसिडिटी फील झाली. परत मी तुम्हाला भेटायला आले की म्हणजे पुढे काय करू, ड्रॉप्स दिले तुम्ही, त्याच्याने मला परत बरोबर झालं. मेडिसिन संपले. मग आज मी आता किती बरं वाटतंय तुम्हाला? किती टक्के? मला 98%, 99% बरं वाटतंय. चालायला मी माझ्या घरात असं स्टेप सर काय चढायला दिवसात मला 50 वेळा वर चढ होते. पहिले असं वाटायचं घरी खाली बसले की अरे वरून काहीतरी दे रे, अरे तू जा. वरती चढायला मी आता पटपट वर चढते, खाली उतरते. दिवसात 50 वेळा वर खाली करते. आमचं घर मोठं आहे. मला माझ्या किचनतून गेट पर्यंत जायला इतकं लांब जायला लागतं. पहिलं कोणतरी गेट पाशी आले ना मला वैताग यायचं, असं कोण जाऊन दार उघडणार आहे. आता काय नाही, मी पळत जाते. आता खरं म्हणजे असं जादू सारखं फील, मला रिलीफ मिळालं. छान, थँक्यू मॅडम, तुम्ही खूप छान रिप्लाय दिलेला आहे. परंतु मॅडम ऍक्च्युली साऊथ इंडियन आहे, ते कन्नड भाषेमध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं त्यांचा अनुभव सांगा. अजून एक सांगायचं विसरले, मला 5-6 वर्षापासून मला इन्सोमेनियाचे प्रॉब्लेम आहे. मला झोप येत नाही. मला मेन माझी ते होतं, पाय दुखायचे. तर मला असं हे नाही, मला मेन प्रॉब्लेम आहे माझा इन्सोमेनिया. मला झोप येत नाही. त्याच्यासाठी मी 1 वर्ष झाले मी ॲलोपॅथीचे टॅबलेट वगैरे घेते, झोपेचे गोळे. आणि स्ट्रेसचे टॅबलेट पण देतात, झोपेचे टॅबलेट पण देतात. 1 वर्ष आणि 4 महिने झाले मी रोजची टॅबलेट घेते. आता 1 महिना झाले की मी हाफ टॅबलेट वर आली. पण हे जे पावडर मला माहित नाही कशासाठी यूज आहे, नाही माहित नाही. पण जेव्हापासून मी हे घ्यायला लागले, ते टॅबलेट ना घेता सुद्धा मला झोप येते. वा, छान, खूप सुंदर रिझल्ट आहे तुमचा. छान वाटलं आम्हाला, कारण याच्यामध्ये जायफळ आहे. जायफळ हे झोपेसाठी खूप चांगलं काम करतं, गुणकारी आहे. आणि त्याचा एक्स्ट्रॅक्ट असल्यामुळे माझ्या खूप लोकांना याचा अनुभव आहे. कारण आम्ही हे याच्यामध्ये जायफळ यूज करण्याचं कारण होतं, ज्या लोकांना वेदना जास्त असतात ती लोक झोपत नाही, त्यांना असह्य वेदना होतात, त्यांना झोप चांगली लागते. सर पाय दुखणं येतं याच्यामध्ये. खरं सांगते, घेतल्यानंतर मला खूप पेनची रिलीफ मिळाली. वा, थँक्यू सर. थोडंसं तुम्ही साऊथ इंडियन भाषेमध्ये, कन्नड भाषेमध्ये काही प्रश्न त्यांना विचारा, म्हणजे ते तुम्हाला चांगले प्रश्न. ಪ್ರಾಪರ್ ಊರು ಯಾವುದು ಮ್ಯಾಮ್? ನಾನು ಶಿವಮೊಗ್ಗ ಸಾಗರದವಳು. ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಇದೆ ಮ್ಯಾಮ್ ನಿಮ್ಗೆ ಪೇನ್? ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಗಿದೆ ನಿಮ್ಗೆ ಪೇನ್ ಇದೆ? ನಂಗೆ 5-6 ವರ್ಷದಿಂದ ಕಾಲು ನೋವಿದೆ. ಹೌದಲ್ಲ? ಈ ಏನೇನು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನೀವು? ನಾನು ಇಲ್ಲಿ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿನಿ. ಆಮೇಲೆ ಅಲೋಪತಿ ಒಳಗೆ ಅವ್ರು ಏನೇನು ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ವಿಟಮಿನ್ ಡಿ ಇಂದ ಹಿಡಿದು ಕ್ಯಾಲ್ಸಿಯಂ ಗೋಳಿಂದ ಹಿಡಿದು ಅದನ್ನು ಮಾಡಿದೀನಿ ಪೂರ. ಆಮೇಲೆ ಅಕ್ಯುಪ್ರೆಷರ್ ಪಾಯಿಂಟ್ ಮಸಾಜ್ ಮಾಡೋರು ಇರ್ತಾರೆ, ಅವ್ರ ಕ್ಲಿನಿಕಲ್ಲೂ ಮಾಡಿ 15-20 ದಿನ ತನಕ
ಪ್ಯಾಕೇಜ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಇದ್ದಿದ್ದು. ಇಲ್ಲೂ ಇದೆ ನಮ್ಮ ಸುದರ್ಶನ ನಗರ್ ಚಿಂಚೋಡ್ ಸ್ಟೇಷನ್ ಅಲ್ಲೂ ಐತೆ, ಬ್ಯಾಂಕ್ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಅಕ್ಯುಪ್ರೆಷರ್ ಪಾಯಿಂಟ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋದ ಅಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಹತ್ರನೂ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ತಗೊಂಡಿದೀನಿ. ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಮಾತ್ರ ರಿಲೀಫ್ ಅನ್ಸಿದೆ, ಬಿಟ್ಟು ಮತ್ 4 ದಿನ ಆದ್ಮೇಲೆ ಮತ್ ಪೇನ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತದೆ. ಏನೇನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ಲಿ, ಏನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ? ನನಗೆ ಗುಡಿಗೆ ನೋವಲ್ಲ, ಅದ್ರ ಪಕ್ಕ ಮಸಲ್ ಇರ್ತಿದಲ್ಲ ಅದು ಪೇನ್ ಬರೋದು ಯಾವಾಗ್ಲೂ ಪೇನ್. ಆಮೇಲೆ ಕಾಲಲ್ಲೂ ಅಷ್ಟೇ ಬಾಳ ತನಕ ಕುತ್ಕೊಂಡು ಎದ್ಕೊಳ್ಳಿ ಒಂದ್ 4 ಸ್ಟೆಪ್ ಇಡಕ್ ಆಗಲ್ಲ ನಂಗೆ, ಅಷ್ಟು ಕಾಲು ನೋವು ಬರೋದು. ಈಗ ಸರ್ ಯಾವಾಗ ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ನೀವು ಡಾಕ್ಟರ್ ಸರ್ಗೆ? ನಂಗೆ ಇವ್ರು ನನಗೆ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಇವ್ರು ಕನೆಕ್ಟೆಡ್ ಒಬ್ರು ವ್ಯಕ್ತಿ ಇದಾರೆ ಯಾರೋ, ಅವ್ರು ನನಗೆ ಹೇಳಿದ್ರು ಅಷ್ಟೇ. 4 ಜನಕ್ಕೆ ಮಾತಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹೇಳಿದ್ರು ಈ ತರ ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಔಷಧಿ ಎಲ್ಲ ಸಿಗತ್ತೆ, ನೀವ್ ಒಂದ್ಸರಿ ಟ್ರೈ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಈಗ ಎಷ್ಟು ದಿನ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನೀವು? 15 ಡೇಸ್ ನನಗೆ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ತಗೊಂಡಿದ್ದಷ್ಟೇ. ನಂಗೆ 4 ದಿನದಲ್ಲಿ ಇದ್ರದ್ದು ಅಸರ್ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ. 15 ಡೇಸ್ ಇವಾಗ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ ಖಾಲಿ ಆಗಿತ್ತು, ತಗೊಂಡೋಗಿ ಬಂದೆ. ಓಕೆ ಓಕೆ, ಈಗ ಎಲ್ಲ ರಿಲೀಫ್ ಇದೆ ನಿಮಗೆ? ಏನೇನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ ಅಂತ? ಕಾಲು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ ಮತ್ತು ನಿಮಗೆ ಬೇರೆ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇತ್ತಾ? ಬೇರೆ ಅಂದ್ರೆ ನನಗೆ ಕಾಲು ನೋವಿನ ಈ ಪೇನ್ ಜೊತೆಗೆ ನನಗೆ 5-6 ವರ್ಷ ಆಯ್ತು ನನಗೆ ಇನ್ಸೋಮೇನಿಯಾ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇತ್ತು, ನಿದ್ದೆ ಬರಲ್ಲ ನನಗೆ. ಅಚಾನಕ ವಾರಗಟ್ಲೆ 15 ದಿನ ತನಕ ನಿದ್ದೆನೇ ಬರಲ್ಲ ನನಗೆ. ಆಮೇಲೆ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಬಹಳ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿನಿ, ಹೋಮಿಯೋಪತಿ ಆಯುರ್ವೇದಿಕ್ ಅವ್ರ ಹತ್ರನೇ ಶಿರೋಧಾರ ಮಾಡೋದು, ಅದು ಆಯಿಲ್ ಕುಡಿಯೋದೇನೋ, ಪಂಚಕರ್ಮ ಮಾಡಿದ್ದು, ಬಹಳ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ ನಾನು. ಎಷ್ಟು ಖರ್ಚಾಗೈತೆ ಮೇಡಮ್? ಎಷ್ಟು ಎಲ್ಲ ಇಷ್ಟು ಮಾಡಿದ್ರೆ ಒಂದು 5 ವರ್ಷ ಖರ್ಚು ವಿಚಾರ ಕೇಳ್ಬೇಡ್ರಿ, ಬಹಳ ಖರ್ಚು ಮಾಡಿದ್ ನಾನು. ಆ ಮಸಾಜ್ ಅವ್ರು ಬಂದ್ರೆ 1200 ಒಂದ್ಸರಿ ಮಸಾಜ್ ಕೊಡ್ತೀನಿ ನಾನು. ಅರ್ಬನ್ ಕ್ಲಾಪ್ ಅಂತ ಕಂಪನಿ ಇದೆಯಲ್ಲ, ಅದ್ರಲ್ಲಿ ಒಂದ್ಸರಿ ಮಸಾಜ್ ಕರೆದ್ರೆ 1200 ತಗೊಳ್ತಾರೆ. ಅದು ಎಷ್ಟು ದಿನ ರಿಲೀಫ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅದು ಮಾಡಿದಂತ ನಿಮ್ಗೆ? ಅದು ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ 2 ದಿನ ಫೀಲ್ ಅನ್ಸೋದು. ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ಬಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ ನೀರ್ ಇಡ್ರಿ, ಉಪ್ಪು ಹಾಕ್ರಿ, ಬಕೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಕಾಯಿಡ್ರಿ, ಅದೆಲ್ಲ ಅಷ್ಟೇ. ಪೇನ್ ರಿಲೀಫ್ ಆ ಕ್ಷಣಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಆಗುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಯಾವತ್ತೂ ಯಥಾ ಪ್ರಕಾರ ಸ್ಟಾರ್ಟ್. ಈಗ 15 ಡೇಸ್ ಏನ್ ಚೇಂಜಸ್ ಆಗಿದೆ? ಎಲ್ಲ ರಿಲೀಫ್ ಆಗಿದೆ? 15 ಡೇಸ್ ಅಲ್ಲಿ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಂಗೆ ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್ ನಂಗೆ ನಿದ್ದೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಅದ್ ನನಗೆ ಗ್ರೇಟ್ ಸಕ್ಸಸ್ ಆಸೆ ಮಾಡಿದೆ. ನಂಗೆ ಅನ್ಸತ್ತೆ ಕಿ ಆ ನಿದ್ದೆ ಬಂದಿದ್ದು ನ್ಯಾಚುರಲಿ ನಿದ್ದೆ ಬರುತ್ತಲ್ಲ, ಆ ಫೀಲ್ ಬರುತ್ತೆ. ಪೇನ್ ಮಾತ್ರ 99% ನಂಗೆ ಕಾಲು ನೋವಿಲ್ಲ. ಗ್ರೇಟ್. ನೀವು ಈಗ ಡಾಕ್ಟರ್ ಸರ್ ಏನಂತಾರ? ಅವ್ರಿಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಅಂತಾರ, ಏನಂತಾರ ನಿಮಗೆ? ಯಾಕಂತ ಅವ್ರು ಇಷ್ಟು ಜಬರ್ದಸ್ತ್ ನಿಮ್ಗೆ ರಿಸಲ್ಟ್. ಅರೆ ನಿಜವಾಗ್ಲು ನಾನು ಮನಪೂರ್ವಕ ನಾನು ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳ್ತೀನಿ. ನಂಗೆ ಇಷ್ಟು ವರ್ಷದ ಪೇನ್ 4-5 ದಿವಸದ 4-5 ದಿನದಲ್ಲಿ ಗಾಯಬ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಸವರ್ತಿಗೆ ಅನ್ಸತ್ತೆ. ಅವ್ರ ಕೈಯಲ್ಲಿ ಏನೋ ಜಾದೂ ಸ್ಟಿಕ್ ಐತೆ, ಐಸೆ ಗುಮಾಯ ಅವ್ರು ಜಾದೂ ಕರ್ದಿಯ ವೈಸೆ. ಎಷ್ಟು ಇದೆ ಈಗ ನಿಮ್ಗೆ? ಎಷ್ಟಿದ್ರಿ ಏಜ್ ಎಷ್ಟಿದ್ರಿ ಮ್ಯಾಮ್? ನನಗೆ 47. ಓಕೆ. ಅಂತ 5 ವರ್ಷದಿಂದ ನಿಮಗೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇತ್ತು, ಈಗ 15 ಡೇಸ್ಗೆ ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲ ರಿಲೀಫ್ ಆಗಿದೆ? 15 ಡೇಸ್ ಇಲ್ಲ, ಬರೀ 5 ಡೇಸ್ ಅಲ್ಲಿ ರಿಲೀಫ್ ಆಗಿದೆ ನಂಗೆ. 15 ಡೇಸ್ ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ ಖಾಲಿ ಆಯಿತು ಅಂತ ಮಾತ್ರ ಬಂದಿದ್ ನಾನು. ನಂಗೆ ರಿಲೀಫ್ ಓನ್ಲಿ 5 ಡೇಸ್ ಅಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದ್ ನಂಗೆ. ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್.